शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत काही वेळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आता महासुनावणीला सुरुवात होणार आहे आणि या महासुनावणीतले प्रत्येक अपडेट आपण झी 24 तासवर पाहणार आहोत। या महासुनावणीचा आजचा 5वा दिवस आहे। उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद केला जातोय आणि आज हे आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून युक्तिवाद करतील असं कळतं आहे। कपिल सिब्बल यांचा आजचा युक्तिवाद हे आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून असणार आहे। तर आजच्या महासुनावणीमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। आता शिंदेंच्या वकिलांना सुद्धा या संदर्भात आपलं युक्तिवाद करण्याची संधी मिळणार आहे का, ते त्यांचा युक्तिवाद कधी करणार आहेत या सगळ्या संदर्भात आज स्पष्टता येण्याची शक्यता आहे। आज या सुनावणीतला 5वा दिवस आहे आणि कपिल सिब्बल हे गेले 5 दिवस सलग आपला युक्तिवाद यामध्ये मांडतायत। आजही पुन्हा कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद असणार आहे। निवडणूक आयोगावर त्यांनी गेल्या 4 सुनावणीमध्ये मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढलेले आहे। सगळा एककल्ली कारभार कसा चाललेला आहे आणि असे अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी यामध्ये उपस्थित केलेले आहेत आणि लोकशाहीसाठी हे किती धोकादायक आहे अशा प्रकारात सुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाचा हा सगळा जो कारभार आहे या संदर्भात ताशेरे ओढलेले आहेत। आज आता 2 वाजता कोर्ट नंबर 1 जी घटनापीठ आहे, मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, जस्टिस बागची आणि जस्टिस मोहना यांच्यासमोर सलग 5व्या दिवशी सुनावणी सुरू आहे। ही सुनावणी कदाचित उद्यापर्यंतसुद्धा जाईल आणि कपिल सिब्बल यांनी आमच्या शिवसेनेच्या वतीनं जो एक संविधानिक चौकटीमध्ये युक्तिवाद केलेला आहे, ज्याला आपण म्हणतो की माइलस्टोन जजमेंट, या देशात लोकशाही राहील की नाही, या देशामध्ये संविधानाचं प्रतिष्ठा राहते की नाही आणि ह्या देशामध्ये अशा प्रकारची मनमानी यापुढे होणार की रोखली जाईल या संदर्भातलं जजमेंट, निर्णय आणि निकाल आम्हाला अपेक्षित आहे। हा देश वाचवायचा असेल आणि या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाला जे कायद्याचं उल्लंघन झालं आहे, जी पक्षविक्री झाली, त्या संदर्भामध्ये तटस्थपणे निर्णय घ्यावा लागेल। कपिल सिब्बल राम मंदिर प्रकरणामध्ये देखील हिंदूंच्या विरोधामध्ये जाऊन युक्तिवाद करत होते, परंतु तिथे ते तोंडावर आपटले। आता देखील खरी शिवसेना कोणाची याचा निकाल जनतेच्या कोर्टामध्ये लागलेला आहे आणि जनतेनं सांगितलंय की खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे यांची आहे, खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचाराची आहे। त्यामुळे संजय राऊत आनंदाच्या तुमच्या उकळ्या फार काळ चालणार नाहीत, फार काळ टिकणार नाहीत।